very welcome, good afternoon to everyone who are present here, honorable guests and all of you present here. So असं म्हणतात ना की दोन गोष्टींना जोडण्यासाठी एक मधला बॉन्ड खूप पक्का पाहिजे असतो. तर त्या बॉन्डचं काम आज देवगिरी कॉलेजने केलं आहे. आज देवगिरी कॉलेज अँड ऑल द टीम अथांग आज इथे एकत्र आले आहे आणि मला हे बघून खूप छान वाटतं की आज आपल्या ऑल फॅकल्टीजचे मेंबर और प्रोफेसर्स इकडे आज एकत्र झालेले आहेत विथ टीम अथांग. सो एक सगळ्यांसाठी एक जबरदस्त टाळ्या झाला पाहिजे. आज आपण इथे सगळे जमलो आहोत अथांगच्या प्रमोशनसाठी आणि याच्यामधला बॉन्ड ज्या पर्सनॅलिटीने, ज्या लॅस्टिंग पर्सनॅलिटी, द ब्युटिफुल गर्ल, द टॅलेंटेड गर्ल, द मल्टी टॅलेंटेड पर्सनॅलिटी श्रद्धा संतोष जोशी. सो याच्यासाठी एक जबरदस्त जोरदार टाळ्या झाला पाहिजे गाईज. सो आता मला आय नो की एव्हरी वन इज वेटिंग फॉर नोइंग ईच अँड एव्हरी वन हु इज प्रेझेंट ऑन लाईव्ह. तर मला वाटतं की अथॉरिटी माझ्याकडे नाही आहे. सो मी आमच्या मॅम द हेड ऑफ म्युझिक डिपार्टमेंट हॅलो मिसेस शैलजा कुलकर्णी, द डार्लिंग अँड डॅशिंग पर्सनॅलिटी, मी त्यांना सांगेल की पुढचा प्रोग्राम त्यांनी प्रोसीड करावा. थँक्यू सो मच. आणि समोर असलेले आपले सांस्कृतिक विभाग प्रमुख उपप्राचार्य डॉक्टर अशोक देजनकर यांनाही मी व्यासपीठावर येण्याची विनंती करते. तसेच आपले उपप्रशासकीय अधिकारी श्री थोटे सर यांनाही मी व्यासपीठावर येण्याची विनंती करते. कृपया आपण व्यासपीठावर येऊन स्थानापन्न व्हावं. आज आपण इथे मराठी चित्रपट अथांग ह्याच्या प्रोमोसाठी आपल्या टीम सोबत या सभागृहामध्ये सर्वजण जमलो आहोत. तत्पूर्वी मी सांगू इच्छिते की आजचे जे आपले प्रमुख पाहुणे आहेत, जे ह्या टीम सोबत आले आहे, लीडिंग करतायत, ते निर्माता, दिग्दर्शक, पटकथा लेखक आणि अभिनेते असे हर हुन्नरी व्यक्तिमत्व श्री मिलिंद गवळी यांचं आपल्या देवगिरी परिवारात स्वागत. त्यांचं स्वागत करण्यासाठी मी आपले माननीय प्राचार्य श्री जाधव सर यांना मी विनंती करते की त्यांनी त्यांचं पुष्पगुच्छ देऊन स्वागत करावं. यानंतर मिलिंदजीचं स्वागत परत आमचे सांस्कृतिक विभाग प्रमुख या नात्याने मी डॉक्टर अशोक तेजनकर सर यांनाही विनंती करेन की त्यांनी त्यांना पुष्पगुच्छ देऊन स्वागत करावं. मिलिंदजी बद्दल सांगताना मी सांगेन की त्यांनी आतापर्यंत जवळजवळ 85 चित्रपटातून कामं केली आहे. त्यामध्ये काही साऊथ इंडियन चित्रपटातूनही त्यांना अभिनयाची संधी मिळाली आहे. यानंतर दुसरे आपल्याकडे जे प्रमुख पाहुणे आलेले आहेत श्री वसंत हकार असं त्यांचं नाव. हे कथाकार आहेत. अभिनयातून शिक्षण असं अभियान ते चालवतात आणि आतापर्यंत त्यांनी 50,000 शिक्षकांना त्याचं प्रशिक्षण दिलंय. त्यांचं स्वागत करण्यासाठी मी आपल्या उपप्राचार्य डॉक्टर CS पाटील मॅडम यांना विनंती करेन. मॅडम एक मिनिट. यानंतर आपल्यासोबत पुढचे पाहुणे भूषण गाडी. हे एक रंगमंचावरचे ज्येष्ठ असे कलाकार आहे. ऑल द बेस्ट सारखी नाटक त्यांनी केलं आहे. बऱ्याच सिरियल्स त्यांनी केल्या आहे. यांचा सत्कार मी आपले उपप्रशासकीय अधिकारी श्री थोटे सर यांना विनंती करेन की त्यांनी त्यांचं स्वागत करावं. भूषण दादा. यानंतर मी स्वतः आपला संगीत विभाग प्रमुख आणि सगळ्या संपूर्ण विद्यार्थ्यांच्या वतीने श्री मिलिंद गवळी यांचं स्वागत करू इच्छिते. यानंतर मिलिंद सर पूर्ण कार्यक्रम नियोजित आहेत. यानंतर मी उपस्थित प्रेक्षकांमध्ये ज्यांनी आमच्या विनंतीला मान देऊन इथे आले असे आपले शहरातील डॉक्टर दिलीप वाघ, ज्यांनी आताच नुकताच नजर हा चित्रपट निर्मिती त्याची केली आहे. डॉक्टर दिलीप वाघ आणि डॉक्टर हरी कोकरे जे आपल्याच महाविद्यालयाचे विद्यार्थी आहेत, त्यांचे शब्द सुमनाने स्वागत करते. टाळ्याच्या गजरात त्यांच्यासाठी पण स्वागत केले.
याशिवाय आलेली पत्रकार मंडळी, श्रद्धाचे वडील यांचंही आमच्या महाविद्यालयात स्वागत. त्यानंतर सर्व प्राध्यापक सहकारी वर्ग, प्राध्यापकेतर कर्मचारी आणि सर्व विद्यार्थी या सर्वांचे आमच्याकडून स्वागत आणि आपण आलात त्याबद्दल आभार. थोडक्यात मी या कार्यक्रमाचं प्रास्ताविक मांडून नंतर मिलिंद गवळी सरांकडे या कार्यक्रमाचं पुढचं संचालन देणार आहे आणि ती तुमच्याशी प्रत्यक्ष संवाद साधतील. सुरुवात आम्ही श्रद्धाच्या गायनासाठी सुरुवात कशी झाली तर सुरुवातीला आम्ही हक्क या चित्रपटासाठी एकत्रितपणे 10 दिवस शूटिंगला सोबत सिल्लोड तालुक्यामध्ये आम्ही शूटिंगला सोबत होतो. त्या काळात आणि इतर कुठेही जिथे कुठे मी असेल तेव्हा माझ्याबरोबर मोबाईल आणि त्याच्यात आपल्याच विद्यार्थ्यांची गाणी रेकॉर्ड तयार असतात. फक्त ऐकवायची, ऐकत राहा म्हणायचं. असं करताना मी शूटिंगच्या शेवटच्या दिवशी श्रद्धाला आपल्या सिंचन भवनच्या इमारतीत तिला बोलावलं आणि तिचं गाणं मी प्रत्यक्ष या सगळ्या कलाकार लोकांना ऐकवलं. त्यावेळी माझ्याकडे मोबाईल, त्याच्यामध्ये व्हॉट्सॲप वगैरे काही सुविधा नव्हती, पण म्हणून मी त्यांना म्हटलं की तुम्ही मुंबईला पोहोचा, मी तुम्हाला नंतर व्हॉट्सॲपवर तिचा आवाज, तिचं गाणं रेकॉर्ड केलेलं पाठवते. आणि नंतर मी 2-3 दिवसांनी श्रद्धाच्याच मोबाईलवरून त्यांना 2-3 प्रकारची गाणी, वेस्टर्न घ्या, सुगम घ्या, कुठल्याही प्रकारचं गायकी ती गाऊ शकते असं म्हणून मी काही गाणी त्यांना पाठवली. आणि महत्त्वाचं म्हणजे त्यांनी ते लक्षात ठेवलं. नाहीतर असं आपल्या कॉलेजला बरेच प्रोमो होतात, बरेच दिग्दर्शक येतात, बरेच निर्माते येतात, आपल्याला ऐकतात, आपलं कौतुकही करतात, पण एकदा मुंबईला गेले की विसरून जातात. आणि त्याचा अनुभव मलाही होता. पण एक बी पॉझिटिव्ह असा विचार करून मी ठीक आहे आपण गाणं तर देऊ म्हणून मी त्यांना गाणं पाठवलं. आणि त्यांचं साधारण 1 ते 2 महिन्यानंतर फोन आला की विशिष्ट संगीतकारांना मी हे गाणं ऐकवलंय आणि त्यांचा मेसेज आला की तिचा आवाज चांगला नाही तर खूप चांगला आहे. हे ब्रेक नंतर आलं, त्यांना अगोदर आला चांगला नाही. त्यांनाही थोडा धक्का बसला की श्रद्धाचा आवाज एवढा चांगला आहे आणि संगीतकार म्हणतो चांगला नाही. थोड्या वेळाने आला परत मेसेज की चांगला नाही, खूप चांगला आहे. आणि असं म्हटल्यानंतर ते ॲप्रिशिएट झालं. त्यानंतर आम्हाला त्यांनी रेकॉर्डिंगची तारीख दिली आणि आम्ही मे महिन्यामध्ये जाऊन मागच्या ते रेकॉर्डिंग स्टुडिओला रेकॉर्डिंग केलं 2 गाण्यांचं तिचं. आणि तो आमच्यासाठी अतिशय म्हणजे माझा विश्वासच बसत नाही, इतका सुंदर प्रसंग माझ्यासाठी होता तो. मी फक्त कान देऊन ऐकत होते की श्रद्धा काय करते आणि ते गाणं खूप अप्रतिम झालं. अशा पद्धतीने आम्हाला ते गाणं मिळालं. ह्याच्यासाठी मी मिलिंद गवळींचे वैयक्तिकरित्या देवगिरी परिवारातून सगळ्यांकडनं त्यांचे मी आभार मानते, त्यांना धन्यवाद देते. कारण या पडातून आपला विचार केला आणि आपल्या एका विद्यार्थिनीला संधी दिली आणि या चित्रपटाद्वारे ती एक पार्श्वगायिका म्हणून आज तिला ओळख दिली. ह्यासाठी मी ह्या संपूर्ण देवगिरी परिवारातर्फे त्यांचे पुन्हा एकदा शतशः आभार मानते. आणि यानंतर त्यांच्या प्रोमोसाठी त्यांच्याकडे माईक देते की त्यांनी तुमच्याशी संवाद साधावा. आणि ह्या चित्रपट, त्यांचा हा चित्रपट, अथांग हा चित्रपट येत्या 29ला संपूर्ण महाराष्ट्रावर प्रदर्शित होतोय. त्यासाठी मी त्यांना शुभेच्छा देते आणि पुढची सूत्र त्यांच्याकडे देते. तत्पूर्वी श्रद्धाने आपल्याला काय दिलंय तर श्रद्धा 11वी पासून आपल्या कॉलेजमध्ये आहे. 11वी पासून ती प्रत्येक राज्यस्तरीय स्पर्धा करून झाल्या, इंडिया रॉक्स करून झालं. शंकर महादेवांसोबत ती 2000 विद्यार्थ्यांमधून निवडून गेली आणि तिला त्यांच्या सोबत गायला मिळालं. ही खूप मोठी संधी होती. रेडिओ मिर्चीचं तिच्याकडे 2.25 लाखाचं पारितोषिक आहे. कुठल्याच स्पर्धा राहिल्या नाही. आता ते जिथे कुठे आपण नाव देतो ते सांगतात की आता श्रद्धा तू येऊ नको, असा तिच्या आता परवाच तिला गौरव महाराष्ट्राचा साठी सुद्धा फोन आलेला. पण आता ती पार्श्वगायिका झाली आहे. म्हटलं आता परत ठीक आहे, गौरव महाराष्ट्रासाठी आपल्याकडे खूप मोठी टीम आहे. मिलिंद गवळीजींना मला परत सांगायचं की आमच्या कॉलेजमध्ये लोककला, सुगम, शास्त्रीय, उपशास्त्रीय आणि पार्श्वगायनासाठी अशी भयंकर मोठी टीम आहे. ह्याच्यानंतरही मी तुम्हाला व्हॉट्सअप करत राहणार आहे, मुलांची गाणी ऐकवत राहणार आहे आणि आमची मुलं तुम्ही त्यांना नक्कीच संधी द्याल अशी मी अपेक्षा व्यक्त करते आणि माझे 2 शब्द संपवते. धन्यवाद. तत्पूर्वी मी आपल्या सर्व परिवारातर्फे श्रद्धाचे वैयक्तिक असं मला तिला एक काहीतरी देऊन तिचा सत्कार करायचा आहे, तो मी आता करू इच्छिते. परिवारातर्फे
भरपूर श्रेय आहे, त्यामुळे त्यांचे मी सर्वांतर्फे स्वागत करते. कारण 2 वर्ष ती वांड्रे सरांच्या सानिध्यात होती, त्यांच्याकडूनही तिला भरपूर मार्गदर्शन मिळाले. सुरुवातीला आपण या चित्रपटाचं ट्रेलर पासून सुरुवात करूया. अगोदर आपण ते बघूया. ठीक आहे, अशा परिस्थितीत असं जड उचलायचं नाही. सोड. सो स्वीट ऑफ यू. किती काळजी करतोस तू माझी. काका, आमच्या भेटीचा क्षण साजरा करण्यासाठी त्यांना हे फुल द्यायचं. पत्ता सांगा. यू लुकिंग ब्युटिफुल. थँक्यू. गुलाब ना नक्कीच कुठल्या तरी हातीने दिलं असं. नाही, माझ्या बायकोने पाठवलं. नक्की बायकोनीच दिलंय. हे काय फुल तू माझ्यासाठी आणलंयस. आता या मुलीला कोण आणि कसं समजावून सांगणार आहे की लग्न झालेल्या माणसाच्या मागे लागून ती तिचं आयुष्य आणि करिअर दोन्ही बर्बाद करते. माझं प्रेम आहे तिच्यावर. आय रिअली लव्ह हर. हे प्रकरण जरा जास्तच गंभीर होत चाललंय. या प्रकरणाबद्दल तू वैजूला काही कल्पना दिली? तुझ्या आयुष्यात आणखी कोणी स्त्री आहे? वैजू, माझ्यावर विश्वास ठेव. प्रयत्न करेल. फ्रॉड नाही, तो खूनी सुद्धा आहे. हे तर तुमचं बर्थडे गिफ्ट. खूप बरं वाटतं. ट्रेलर बघून तुम्ही सगळ्यांनी टाळ्या वाजवल्या, भरून आला. पहिल्यांदा प्रयत्न केलाय चित्रपट डायरेक्ट करायचा, प्रोड्यूस करायचा. आणि आता जसं मल्टीनॅशनल झालेले आहेत, झी TV सारखी कॉम्पिटिशन आहे, तिथे एका इंडिव्हिज्युअल प्रोड्युसरला ते शक्य होत नाही. ते मी माझ्या परीने प्रयत्न करतोय हे करायचं, कारण खूपच पॅशन आहे. सिनेमाचा खूप वेळ आहे मला, लहानपणापासून आहे. या कॉलेजला मी 25 वर्षापूर्वी आलो होतो. त्यावेळेला मी कॅम्पस नावाची सिरियल करत होतो आणि ती खूप पॉप्युलर होती. कॉलेजची सिरियल असल्यामुळे हे कॉलेज कम्प्लीट असं भरलं होतं त्यावेळेला. आणि खूप गर्दी होती इथे. कंट्रोलच्या बाहेर क्राऊड होतं. म्हणजे तुमचे खूप सिनियर, आता सरच 11 वर्षाचे होते त्यावेळेला. सर 11वीला होते हा. तर ते पॅशन अजूनही आहे. 25 वर्षापूर्वी जे पॅशन होतं त्याच्या आधी हे पॅशन होतं. आणि मी जिजाऊला जे नमस्कार केला, कारण माझी आई माझ्यासाठी ती जिजाऊ आहे जी शिवाजीसाठी आहे. ते आणि
आणि आज ती नाहीये. 6 वर्ष झाले आई नाहीये. पण ते जे तिने स्वप्न बघितलं होतं अगदी लहान असताना, मला आठवतही नाही, पण तेव्हापासून ती मला हिरो म्हणायची. बाकी मी जेव्हा स्वतःला आरशात बघायचो तेव्हा मला नाही वाटायचं की मी हिरो आहे असा. तरी सुद्धा आई कुठेतरी माझ्या मनामध्ये तिने कोरून ठेवलं की माझं पोरगं हिरो आहे. ज्या वेळेला मी काम मागायला जायचो खूप रिजेक्शन मिळायचं, तर तिथे परत घरी कुठेतरी निराश होऊन यायचो आणि आईला म्हणायचो की नाही, त्यांनी मला रिजेक्ट केलं. तर आई मला म्हणायची की अरे त्याचं नुकसान आहे ज्याने तुला रिजेक्ट केलं, कारण तुझ्यासारखा राजबिंडा मुलगा त्याला मिळालेला नाहीये. तर प्रत्येक मुलाच्या मागे त्याची आई असते. वडील असतातच, वडील कष्ट करतात, मेहनत करतात, पण आईच्या पोटी जन्माला आलेला असतो तो, आणि आई त्याला खूपच त्याच्यामध्ये सगळे स्वप्न बघत असते. तर मला इथे आल्यानंतर ज्या वेळेला मी गावाखेड्यातले खूप सिनेमे केले, कदाचित मी इतका पॉप्युलर ऍक्टर नाही आहे मी, कारण मी एक डिसिजन घेतलं होतं 8-10 वर्षापूर्वी की सिरियल नाही करायची. कारण सिरियल करत असताना मी खूप पॉप्युलर होतो. म्हणजे सिरियल जोपर्यंत टीव्हीवर चालते ना त्यावेळेला सगळे त्या कॅरेक्टरच्या नावाने ओळखतात मला. रवी भटनागर, निर्मल देव आणि असे कॅरेक्टर्सनी लोक मला खूप ओळखायचे, पण मिलिंद गवळी म्हणून कोणी ओळखायचं नाही. हे रवी भटनागर की माय असं म्हटलं ना तर मला नाही आवडायचं. मला हे मिलिंद गवळीची आई असं म्हटलेलं मला खूप, पण ते म्हणायचे नाही सिरियल करत असताना. आणि सिरियल संपली की लोक विसरायचे, मग नवीन सिरियल करायचे. तर याच कॉलेजचे प्रोफेसर घारे सर ते माझ्याबरोबर शूटिंग करत होते आणि त्यांनी मला परतवाड्याला आम्ही शूटिंग करत असताना ते माझ्याकडे खूप निरखून बघायचे, हा मेहनत करतो मुलगा, आणि मग त्याला मला ते सांगायचे. आणि त्यांनी मला ते सांगितलं होतं की सिरियल करणं किंवा हे जे करणं आहे ना हे रोजच्या न्यूजपेपर सारखं आहे. तुला जर कादंबरी सारखं व्हायचं असेल किंवा एक नॉव्हेल करायचं असेल तर सिनेमा हे माध्यम आहे. सिनेमा हे टिकतं, त्याचा इम्पॅक्ट खूप असतो. मी मराठा बटालियन सारखा एक सिनेमा केला होता, त्यात मी अमर भोसलेचा मिलिटरी ऑफिसरचा रोल केला होता आणि त्याची डेड बॉडी गावात येते, तो बॉर्डरवर लढतो आणि मरतो आणि शहीद होतो आणि गावात येते आणि गाव अख्खं रडत असतं. तो सिनेमा बघितल्यानंतर जळगावच्या कित्येक मुलांनी मिलिटरी जॉईन केली होती. त्या सिनेमाचा तो इम्पॅक्ट आहे. परवा फेसबुकवर एका ऑफिसरनी मला सांगितलं की आप हमारे हिरो हो. म्हटलं सर असं बोलू नका, मी साधा ऍक्टर आहे, रंग लावतो तोंडाला आणि काम करतो. तो म्हणतो तुम्ही ऍक्टर नाहीये, तुम्ही आमच्यासारखे सैनिक घडवता, तुम्ही खूप मोठे आहात. मला खूप असं भरून आलं की हे माध्यम जे आहे ते खूप मोठं आहे, ज्या माध्यमात मी आहे. मी छोटासा आहे पण हे माध्यम मोठं आहे. मी आज खास वसंतला इथे घेऊन आलोय. हा माझा जीवश्य कंठस्थ मित्र आहे. याची ही संकल्पना आहे. म्हणजे आम्हाला वेळ आहे की या माध्यमातनं कुठेतरी ना सोशल मेसेज खूप स्ट्रॉंगली जातो, कारण याचा इम्पॅक्ट खूप मोठा असतो. तुम्हाला काय जर सांगायचं असेल लोकांना ना तर सलमान खाननी सांगितलं आणि शाहरुख खाननी सांगितलं ना ते लोकांपर्यंत पोहोचतं. पण ते सांगतात ना ते आमच्या पोरांना ना ते त्यांच्या भल्याचं नाहीये, तिथे वाईट वाटतं. तो सिगरेट पितो, त्या इंटरव्ह्यू देताना ते बघून कुठेतरी लागतं मनाला की अरे हे माझे लहान पोरं सगळे त्याचं अनुकरण करतात. ते कुठेतरी समाजामध्ये ना एक वाईट मेसेज जातो आणि हे भान ठेवत नाही. हे काहीतरी बरळतात, कुठेतरी दारू पितात आणि काहीतरी घोळ घालतात समाजामध्ये आणि त्याचा आदर्श हे मुलं ठेवतात. तर कुठेतरी ते बदलायला हवं. आम्ही नाही तेवढे मोठे हिरो. म्हणजे मला पण आता भीती आहे, कारण मला सारखं डिस्ट्रीब्युटर म्हणतो अरे तुझा सिनेमा येतोय त्यावेळेला मोठे सिनेमे येत आहेत. तर कुठला सिनेमा येतोय 29 तारखेला कुठला तरी एक रितेश देशमुख का कुठला तरी, हा त्याचा प्रोमो बघितला. म्हटलं बघूया आपल्या कॉम्पिटिशनला कोण. तुक्कार सिनेमा आहे तो, माझ्या कॉम्पिटिशन मध्ये कसा येऊ शकतो.
माझा सिनेमा हा पूर्ण फॅमिली बरोबर बघण्यासारखा सिनेमा आहे. मला हा माझा सिनेमा माझ्या आई वडिलांबरोबर बघायला काही लाज वाटणार नाही. तो नाही बघू शकणार तुम्ही. तर कुठेतरी हे वेड आहे, वेड मला इथे घेऊन आलंय. आणि खास औरंगाबादला यायचं म्हणजे ना, मला ते जे मी जे वेड आहे मला, की माझ्या आईने बघितलं, ते मला ना कुठेतरी श्रद्धामध्ये त्या दिवशी दिसला. मी शूटिंग करत असताना ती जेव्हा आली, तिच्याकडे ते पॅशन आहे, तिच्याकडे ते संगीताचं पॅशन आहे. ती रियाज करते, तासन तास रियाज करते, तिचा आवाज गोड आहे. म्हणजे मी काय तिला ब्रेक वगैरे दिलेला नाहीये. खरं मीच तिचे आभार मानायला पाहिजे की एवढं टॅलेंट माझ्या सिनेमामध्ये आलेलं आहे. मी कुलकर्णी मॅडमचे आभार मानतो की तुम्ही असं टॅलेंट समोर आणलंय. आणि ज्या वेळेला मी आमच्या म्युझिक डायरेक्टरांना तिचा आवाज ऐकवला होता, तर मला त्यांनी सांगितलं, अरे साधना सरगम आहे, ती वैशाली सामंत आहे, आपण तिला घेऊन करूया हे गाणं, खूप सुंदर छान लिहिलंय गाणं. म्हटलं नाही, तर श्रद्धाला घेऊन करूया. म्हटलं नाही, नवीन मुलीला ना काय होतं ते ट्रेन करणं. म्हटलं नाही, पण ती अगदी हे, आणि आपल्याकडे वेळ आहे ना. आणि त्यावेळेला तर गंमत अशी होती की माझे म्युझिक राईट्स ऑलरेडी विकत घेतले होते म्युझिक कंपनीने, इंद्रजित म्युझिकने विकत घेतले होते. त्यामुळे मला काय असं विकायचं नव्हतं. मला कुठेतरी एक कोणाला तरी प्लॅटफॉर्म देता येईल, कुठेतरी एक औरंगाबादचं टॅलेंट आहे. आता इथे आमचे मित्र बसलेले, ते ठणठण गोपाळ मध्ये औरंगाबादचा आहे मंगेश, औरंगाबाद मध्ये ठणठण गोपाळ मध्ये माझ्या बरोबर होता. तर हे सगळे खूप एनर्जेटिक मुलं आहेत, हे टॅलेंटेड मुलं आहेत. ते इथे ते प्लॅटफॉर्म मिळत नाही. तर मी इन्सिस्ट केलं की श्रद्धाला घेऊन करायचं. आणि गंमत अशी, हे गाणं आता दिसलं नाही तुम्हाला, ते गाणं म्युझिक डायरेक्टरांनी केलंय, ते मी केलेलं नाहीये. त्यांना इतकं आवडलं की 1 नाही 2 गाणी रेकॉर्ड करून घेतली तिच्याकडनं त्यांनी. एक गाणं आणि तेच गाणं वेस्टर्न स्टाईलने केलेलं. ते दोन्ही गाणी आहेत आपल्या म्युझिक याच्यामध्ये, सीडी मध्ये. आता दाखवा. हो. आणि मी आभार मानतो, थँक्यू व्हेरी मच. माझ्यानंतर
नंतर श्री वसंत हकार हे आपले मनोगत इथे व्यक्त करणार आहेत. ते तुमच्याशी संवाद साधताय. त्यात तत्पूर्वी गाणं कसं वाटलं ह्याच्यासाठी काही हॅलो हॅलो युगप्रवर्तक छत्रपती शिवाजी महाराज संपूर्ण स्वराज्याचे ज्ञानपीठ, विचारपीठ, प्रेरणापीठ म्हणजे महासाहेब जिजाऊ. स्वराज्याचे स्वप्न पाहून ते छत्रपती शिवाजी महाराज यांच्या मनावरती कोरणारे आमचे आबासाहेब म्हणजे शहाजीराजे भोसले. बुद्धिमान, पराक्रमी, अभ्यासू, जिज्ञासू, चारित्र्य संपन्न आणि छत्रपती शिवाजी महाराज यांनी तयार केलेले शिवराज्य, शिवनीती आणि शिवधर्माच्या रक्षणासाठी अखेरपर्यंत लढणारे आमचे शंभूराजे. शिक्षणाची ज्ञानगंगा जनसामान्यांच्या घरापर्यंत, गोरगरिबांच्या हृदयापर्यंत पोहोचवणारे आमचे महात्मा ज्योतिराव फुले, क्रांतीज्योती सावित्रीबाई. समूह आणि शिका हा महामंत्र मुलांच्या मनामध्ये जागून त्यांच्यातला माणूस जागे करणारे आमचे कर्मवीर भाऊराव पाटील. शुके नलिकेशी गोविले पाया, विसरोनी जाय पक्ष दोन्ही हा महामंत्र संपूर्ण विश्वाला देणारे जगत गुरु संत तुकोबाराया यांना विनम्र अभिवादन करून एक मुखाने आपण सर्वजण बोलू. बोला भारत माता की. आवाज अंतरंगापासून आला पाहिजे. ज्या छत्रपतींचं नाव आपल्या कानावरती पडतं त्यावेळेला आतून आग लागली पाहिजे. बोला छत्रपती शिवाजी महाराज के. बोला भारत माता के. वो खून कहो किस मतलब का जिसमें उबाल का नाम नहीं, वो खून कहो किस मतलब का जो आ सके देश के काम नहीं. बाळांनो, परिवर्तन होऊ शकतं. परिवर्तन होण्यासाठी युगानुयुगे वाट पाहण्याची गरज नाही. परिवर्तन फक्त ज्या वेळेला या भारतामधला युवक, भारतामधला तरुण मनामध्ये आणेल त्या क्षणाला परिवर्तन आहे. लक्षात घ्या. आणि आता इथून गेल्यानंतर असं म्हणायचं नाही लय भारी बोललं नाही ते मिशूवालं. कारण दादांचं आयुष्य गेलं. माझे गुरु आहेत. आम्ही इथे तुम्हाला फक्त वा टाळ्या या. अरे या स्वराज्यासाठी त्या 23 वर्षाच्या भगतसिंगानं बलिदान दिलंय रे. आणि त्या आईनं पाहिलेलं आहे डोळ्यानं. ती आई म्हणते, भगत ज्या वेळेला तुझ्या गळ्यामध्ये फाशीचा दोर येईल त्यावेळेला तुझ्या डोळ्यामध्ये तीळ मात्र पाणी येता कामा नाही. कारण या वाघिणीने तुला जन्म दिलाय. वाघिणीने. इथून गेल्यानंतर प्रत्येक युवकांना आम्हाला एक दान द्यायचं आहे. कोणतं दान? चारित्र्याचं दान. जीव गेला तरी बेहत्तर, व्यसन करणार नाही. व्यसन करणार नाही. हे दान हवं मला. हे दान हवं. आणि या अथांची वन लाईन मला सुचली. मी दादांना सांगितलं, दादा कारण आमच्या मुलांचे आदर्श काय आहेत बघा. एका बुक्कीमध्ये 10 माणसं हवेत उडवणारा. हसली बघा. हो किती गोड हसली. एका बुक्कीमध्ये 10 माणसं उडवणारा सलमान खान असेल, एका बुक्कीमध्ये 50 माणसं उडवणारा शाहरुख
मकान असेल, हा तुमचा आदर्श आहे. पण बाळानो, या स्वराज्यासाठी स्वतःचे डोळे काढून घेणारा शंभूराजा आज आम्हाला सांगावा लागतो. हे आमचं दुर्दैव आहे. आज तुमच्या अंतरंगामध्ये ती आग पेटली पाहिजे आणि त्यासाठी ही चळवळ उभी केलेली आहे. युवा परिवर्तन अभियान, पालक परिवर्तन अभियान, शिक्षक आणि अभिनय अभियान, आणि हा हातांग आता येतोय. आणि पुढच्या वर्षी जो पिक्चर आम्ही तुमच्या समोर घेऊन येणार आहे त्यामध्ये प्रत्येक युवकाची व्यथा इथं मांडलेली आहे. कारण का, त्या पिक्चरातून आम्हाला एकच संदेश द्यायचा आहे. कोणता संदेश? वास्तवतेचे दर्शन द्या. तुम्ही सांगू तुम्हाला की ते डॉक्टर इंजिनियर नंतर घडवा, माणूस बनू द्या आधी. अगोदर आम्हाला माणूस बनायचा. आणि ही जी आग आहे ना, तुम्ही जे असं ओरडताय ना, ही आग पाहिजे. आणि ही कशासाठी आग पाहिजे? या स्वराज्यासाठी आग पाहिजे, या देशासाठी आग पाहिजे. 3 वर्षाचे माझे राजे होते छत्रपती शिवाजी राजे. मातीमध्ये खेळत होते, सवंगड्यांच्या बरोबर खेळत होते. आवजिजाऊ बघत होत्या, राजे काय करतायत? राजे मातीमध्ये खेळतायत, राजे मातीमध्ये खेळतायत. आवजिजाऊ पळत गेल्या. आवजिजाऊनी बघितलं, राजांनी माती घेतली, आपल्या मुखामध्ये घातली, राजे माती खातायत. आव जिजाऊनी बघितलं, राजे काय करताय? राजे तुम्ही माती खाताय. राजांना उचलून घेतलं, राजांच्या मुखावरून हात फिरवला, राजांच्या मुखावरून हात फिरवला. राजांना विचारलं, राजे काय करताय? राजे सांगतायत, आऊ साहेब, सवंगड्यांच्या बरोबर आम्ही खेळतोय, आम्ही ही माती खातोय. आऊ साहेबांनी अलगत राजांचं तोंड उघडलं, तोंडामध्ये एक बोट घातला, बोटाने ती माती बाहेर काढली, राजांच्या हातावरती ठेवली आणि राजांना प्रश्न केला, राजे ही माती तुम्हाला आवडते का? त्यावेळेला राजे म्हणतात, हो आऊसाहेब, आम्हाला ही माती आवडते. त्यावेळेला आऊसाहेब आपल्या राजांना मिठी मारतात आणि म्हणतात, राजे, ही माती जर तुम्हाला आवडत असेल तर परकीयांनी दूषित केलेली ही माती अगोदर स्वतंत्र करा आणि मग ह्या मातीचा स्वाद घ्या. खूप मोठी जबाबदारी आहे बाळांनो तुमची आमची. कॉलेजला आलं, सगळं काही झालं, संपलं नाही. आज या मुलीला एवढी मोठी मूर्ती मिळाली आणि तुम्ही मूर्ती बघताय. झालं आमचं आयुष्य लय भारी ना. आजपासून प्रत्येकानं ठरवायचं, वहीच्या पहिल्या पानावरती लिहायचा, मैं नायक हूं, बस मैं खुद नायक है. पहिल्यांदा स्वतःला नायक समजा. पहिल्यांदा तुम्ही कोण तर आहात. हे आग पेट. आपलं कसं असतं माहितीये का, सगळं झालं की मग हे जागा होतं बरं का दादा. सगळं झालं की मग ह्याला, म्हणजे कसं, एकदा माझी ट्रेन होती नागपूरला. माझी ट्रेन बरोबर 9 वाजता होती आणि त्या दिवशी मला काही जाणं झालं नाही. दुसऱ्या दिवशी माझं जाणं झालं, पण त्यावेळेला रिझर्वेशन नव्हतं. सगळे मला म्हणले, सर कसं जाणार? म्हणलं चला बाबा, जनरल डब्यातून जाऊ, कसं तर जाऊ, काहीतरी केलं पाहिजे, गेलं पाहिजे. गेलो, व्याख्यान झालेलं होतं. एकटा मी जाणार, एक माझी बॅग, सोडायला 20 जण. हे बॅग ओढतय, ते बॅग ओढतय. एक बॅग होती ती पण फाटली. प्लॅटफॉर्मवर गेलो, एवढी गर्दी, जनरल डब्यामध्ये शिरायला येणार. मग एक जण म्हणला, सर माझ्याकडे एक आयडिया आहे म्हणला. म्हणलं काय? सगळ्यात मागे एक डबा असतोय. म्हणलं त्याचं रिझर्वेशन आहे काय? नाही म्हणला, जनरलचाच असतोय तो. तिथं गेलो, जरा उगाच मला फट दिसली. म्हणलं द्या रे बॅग. घेतली बॅग, असा आत घुसलो, असा आत घुसलो. मला पण येते बरं का ऍक्टिंग जरा मॅडम. असा आत घुसलो, इकडं बघितलं, इकडं बघितलं आणि जोरात ओरडलो, साप 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 साप. मला वाटलं 2-4 पळून जातील. जसा साप म्हणालो, सगळा डब्बा साफ झाला. मग डब्यात एकटाच. या म्हातारीनं दिलेली शाल काढली. मस्त, म्हातारी म्हणजे माझी आई, वाघीण आहे, वाघीण आहे, वाघीण. तिनं दिलेली शाल काढली, मस्त शालवर झोपलो आणि एवढा थकलो होतो, झोप पण लागली. रात्रीचे 3 वाजले, मला जाग आली. बघतोय तर काय, ट्रेन कुठल्या तर प्लॅटफॉर्मला थांबलेली होती. बघितलं, डोळे उघडून बघितलं, काही दिसत नव्हतं. अरे मुंबई आलं की नाही मला काहीच कळेना. एक वॉचमन तिथून चालला होता. त्या वॉचमनला म्हणलं, इकडे बाबा, मुंबई आलं का नाही? ट्रेन कुठं पोहोचली? वॉचमन माझ्याकडे असं बघायला लागले. म्हणला, साहेब तुम्हाला काय माहिती नाही का,
मी म्हणलं काय झालं रे? म्हणला साहेब रात्री या डब्यात साप निघाला होता, ह्यो डबा इथं सोडून ट्रेन रात्रीच गेली म्हणला. तसं आपलं झालंय. आपल्याला वाटतं आपण कॉलेजला येतोय ना, सगळं करतोय ना, आपण बरोबर डब्यात आहे, आणि सगळं झाल्यावर डिग्री घेतोय फिरत बसतोय. अरे डबा चुकला, कुठं जाऊ, डबा चुकला. पेटून उठायचं आहे बाळानो, आज गरज आहे तुम्हाला. कारण या मराठवाड्यामध्ये फिरत असताना डोळ्यामध्ये पाणी येतं. आज गरज आहे तुम्हाला. कारण का, ज्यांचं त्यांचं जिकडं तिकडं सगळं काही चाललं आहे ठीक. आज एखादी भिकारणी असते, ती भीक मागत जाते, त्याचा नवरा असतो तो दारू प्यायला जातो. ज्यांचं त्यांचं जिकडं तिकडं सगळं. सरांना 2 लाख पगार आहे, मला 50,000 पगार आहे. आज माझा पिक्चर रिलीज होतोय, सगळं काय सगळं चांगलं चाललेलं आहे. ज्यांचं त्यांचं जिकडं तिकडं सगळं काही चाललं आहे ठीक. आणि शाळा बाह्य गरीब पोरग आज सुद्धा रस्त्यावर मागता आहे भीक, रस्त्यावर मागता आहे भीक. त्यांना गरज आहे तुमची, त्यांना गरज आहे या विचारांची. लक्षात घ्या, दुश्मनानं सुद्धा आपली स्तुती करावी, असं आपलं कर्तृत्व पाहिजे. आणि म्हणून ही चळवळ उभी केली. येणारा पिक्चर तसाच असेल. अंतरंगामध्ये आग लागेल. प्रत्येक युवकाला वाटेल बस मैं नायक हूं, मैं नायक हूं. मुझे छत्रपति शिवाजी महाराज जैसे नहीं बनना है, मैं हूं. मुझे शंभू राजे जैसे नहीं बनना है, मैं हूं. मुझे भगत सिंग जैसे नहीं बनना है, मैं भगत हूं. देखा परिणाम बघा, लगेच बदल होतोय तुमच्या जीवनामध्ये. तुमचं कसं झालंय, इकडची लाईन फेर अँड लवली. जीव गेला तर चालेल नाना. ती एक बाई येडी, ती येते असं. गोरापन का राज, फेर अँड लवली, 7 दिन में चिकनाहट पाइए. पहले दिन इतना गोरा, दूसरे दिन इतना गोरा, 7वें दिन गोराच गोरा. आणि ते दुसरं आणि परत त्याच्यात आणि सर त्याच्यात लय भारी आहे. हमारे एक्सपर्ट ने, समजलं बघा कसं हसतंय बाळ माझं बघा. हमारे एक्सपर्ट ने आधा लगाया दूसरा क्रीम और आधा लगाया फेयर एंड लवली. आधा हुआ गोरा, आधा वैसाच काळा. बस बोंबलं त्याच्या आईला. अब तुम्ही लय हसू नका रे. तुम्ही काय कमी नाही, जरा क्वाटलेस आहे का मग? तुम्ही काय कमी नाही. तुमचं कसं आहे माहितीये का, हळूच ती फेर अँड लवली लावायची. मग ते बघितलं शाहरुख खाननं, जरा मैदानात येतो. ते बघितलं शाहरुख खाननं, तर त्याला काम ना धंदा. ते लगेच आलं, औरतों की क्रीम क्यों लगाते हो, तुम्हारे लिए लाया हूं नया फेर अँड लवला. बस बोंब त्याच्या. कुठं चाललो रे आपण? अरे कुठं चाललो माझ्या राजा? कधीतरी वडिलांच्या नजरेमध्ये नजर घालून बघ रे. कधी तर आईच्या त्या नजरेमध्ये नजर घालून बघ. बघ तो तुझा वडील तुझी फी भरण्यासाठी 10 घरं फिरत असतो रे. हळूच आपल्या मित्राला म्हणत असतो 7,000 रुपयाची गरज आहे, पुढच्या आठवड्यात देतो रे. का? पोरग जरा ट्रिपला जाणार आहे, पोरग जरा पिकनिकला जाणार आहे. ती आई म्हणते अहो ऐकलत का, या वेळेला दिवाळीचा खर्च कमी करूया का, जानेवारी मध्ये पोरग पिकनिकला जाणार आहे, 10,000 रुपयाची गरज आहे. आपलं पोरग आहे तर आपण आहे. आई वडिलांनी स्वप्न लावलेत रे तुमच्यासाठी, स्वप्न लावले. अरे विश्वातला सगळ्यात मोठा गुरु कोण असेल तर ती आई आहे. या विश्वातला सगळ्यात मोठा गुरु कोण असेल तर तो तुझा वडील आहे. एक गोष्ट लक्षात ठेव, ज्या वेळेला सकाळी उठशील पहिल्यांदा पळत जा, जिथं आई आहे तिथं तिथं तिच्या पायाला हात लाव. बस विश्वातले सगळे देव तुला तिथं भेटतील रे, सगळे देव तुला तिथं भेटतील.
येशील, जो गुरुजी तुझ्या समोर येईल त्या गुरुजी समोर फक्त एकदा झुक, नमस्ते म्हणून पुढे चल रे. अरे विश्वातलं ज्ञान तुझ्या झोळीमध्ये येईल, विश्वातलं ज्ञान. अरे गरज आहे मला तुमची गरज आहे. आज युवकांना पेटवायचं आहे. अरे खूप गरज आहे मातानो, तुमची तर गरज आहे. मुलीनो, खांद्याला खांदा लावून भिडायचं आहे. बस ते दिवस गेले टिकल्या पिकल्या सगळे ह्या करायचं. अरे ती अहिल्याबाई होळकर बघा कशी घोड्यावर. तुम्हाला घोडाच माहित नाही आता. यांना दाखवावं लागलं आता घोडा कसला असतो. ती झाशीची राणी कशी होती. वीर शिवाजी की गाताएं उसको याद जुबानी थी, बूंदेले हर बोलों के मुंह हमने सुनी कहानी थी, खूब लड़ी मर्दानी वो तो झाशी वाली राणी थी. तू काय अशी म्हणली असं का इंग्रजांना. असू दे बाबानो, बाय माणसाचं राज्य आहे, कशाला घेताय. इकडं सांगतोय वेळ मी तुमचा घेणार नाही, पण परत एकदा येणार आहे दादांच्या बरोबर. पण परिवर्तन इथून झालं पाहिजे. कुठून. इथून. तुमचं परिवर्तन कसं होत आहे. इथनं गेलं ते पहिल्या वर्ष कसं येतंय कॉलेजला, काही तर करूनच दाखवायचं असं येतंय. आणि डिग्रीला येतंय तोपर्यंत कधी डिग्री सांगत्या पुन्हा सांगायच्या. आणि कसं रे बघा, वय वर्ष 21, अठरा नुसतं संपलंय. आणि इकडं बघा 70ची वाटायला लागल्या. कसं बसताय असं. बस बदल झाला पाहिजे बाळा, बदल झाला पाहिजे. एक गोष्ट तुम्हाला सांगतो, मला जाणवलेली, मी वास्तवतेतून बोलतोय. आणि काळजाला भिडली रे ते. झोपडपट्टीमध्ये काम करत असताना काळजाला भिडली. आणि पश्चिम महाराष्ट्रातून सांगलीतून ज्या वेळेला मराठवाड्यामध्ये आलो दादा, माजलगावच्या एका शाळेमध्ये गेलो, वस्ती शाळेमध्ये. आणि दुसरीचं पोरग होतं रे, दुसरीचं पोरग. काळजाला भिडली गोष्ट म्हणून मी तुम्हाला सांगतोय. बघा व्यथा काय आहे बाहेर आणि आम्ही काय करतोय. आणि म्हणून मी 2 ओळी लिहिल्या होत्या. बरं झालं राजे भगत आणि माझ्या सुभाजींचा फोटो नाही कोणत्याच नोटेवर. राजे इथं रोजच नोट उडवली जाते, शिला की जवानी पासून मुन्नी बदनामच्या वाटेवर. बस हे थांबलं पाहिजे आणि तुम्ही थांबवू शकताय. शपथ आहे तुम्हाला तुमच्या आईची, शपथ आहे तुम्हाला तुमच्या गुरूंची, शपथ आहे तुम्हाला तुमच्या वडिलांची, शपथ आहे त्या जिजाऊची. तुम्ही शक्ती आहात. जागलं पाहिजे, जागलं पाहिजे. परिवर्तन झालं पाहिजे. पेटून आता इथून गेल्यापासून एकाच्या जर हातात सिगारेट बघितलं, मला माहिती आहे मी हात वर करायला लावणार नाही, काळजी करू नका. एकही नाही. बस व्यसनमुक्त. कारण खूप व्यथा आहे बाहेर. शाळेमध्ये मी पाऊल ठेवलं आणि दुसरीचा पोरगा वय वर्ष 7 असेल, 7. दुसरीचा पोरगा पळत 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 दादा आलं माझ्याकडे, पळत आलं. आले आले त्याने मला मिठी मारली. शर्ट फाटलेला होता, घाण झालेला होता, चेहऱ्यावरती सगळं घाण घाण झालेलं होतं, केसाची सगळी विस्कटलेली होती. त्या पोराने येऊन मला मिठी मारली. मला काहीच कळालं नाही. मी अजून व्याख्यानाला सुरुवात केली नव्हती, काहीच नव्हतं. ते पोरग मिठी का मारतंय मला कळेना. मी त्या पोराला जवळ घेतला आणि म्हटलं, का रे बाळा मला ओळखतोस का. तर ते पोरग म्हटलं, नाही ओळखत तुम्हाला, पण तुम्ही सांगलीच ना आलाय ना, तुम्ही सांगलीच ना आलाय ना, सांगा ना तुम्ही सांगलीच ना आलाय ना. मी म्हणलं, माझ्या लेकरा तुला कसं कळालं रे मी सांगलीच ना आलोय. शाळेच्या बाहेर फळा आहे, त्याच्यावर लिहिलंय वसंत हंकारे आणि कंसात सांगली लिहिलंय. तुम्ही सांगलीच ना आला ना. मी म्हणलं, हो बाळा सांगलीच ना आलो. काय रे. म्हटलं, उद्या येतो म्हणून माझी आई निघून गेल्या ऊस तोडायला, सांगलीला गेल्या. 3 महिने झालं आली नाही. माझी आई कुठं आहे तेवढं शोधून तिला सांगाल का, मी इथं नीट आहे, माझी काळजी करू नकोस, माझी काळजी करू नकोस.
व्यथा आहे रे. त्या पोराला तुमची गरज आहे बाळानं, या राष्ट्राला तुमची गरज आहे बाळानं. मत मागायला आलेलो नाही मी तुम्हाला, धन मागायला आलेलो नाही मी तुम्हाला, विचार मागायला आलोय. छत्रपतींचे माझे विचार, भगतसिंगांचे माझे विचार. अरे काय म्हणत होते माझे गाडगे बाबा? एकदा जाणून घ्या त्या गाडगे बाबांना, मग कळेल काय म्हणत होते गाडगे बाबा. काय म्हणाले राष्ट्रसंत तुकडोजी महाराज? या कोवळ्या काळानं माझी लपले नेताजी रवींद्र शिवाजी, विकसते प्रकटे समाजी शेकडो महापुरुष. अरे तुमच्यात शेकडो महापुरुष आहेत रे. अरे त्यांच्या जयंत्या नुसत्या जल्लोष करू नका. जय 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 नको रे, विचारांचा जल्लोष होऊ दे, विचारांचा जल्लोष. रोज जयंती साजरी झाली पाहिजे, सकाळपासून संध्याकाळपर्यंत 24 तास. तर परिवर्तन आहे, तर परिवर्तन आहे. पण आपलं कसं त्या बैला सारखं आहे. कसला बैल सांगतो. एक बैल आणला होता आम्ही घरी, माझ्या चुलत्यानं. 10,000चा बैल आणलंय 5 लाखाला. कितीचा बैल आणलंय कितीला? आमच्या आजोबाने विचारलं तुला काय अक्कल? 5 लाखात. म्हणलं हे बैल असला ना, म्हणला ह्या बैलाने एकदा नांगरायला सुरुवात केलं 500 एकर शेत नांगरल्याशिवाय ग बसत नाही. आजोबा बेशुद्धच पडलं. परत हा बैल एकदा अवताला झुकला 1000 एकरापर्यंत थांबतच नाही. आमच्या आजोबानं 10 गावाच्या ऑर्डरी घेतल्या. दुसऱ्या दिवशी बैलाला सोडायचं होतं पहिल्या शेतात. सकाळी 7 वाजता गेलं तर ती बैल बसलेलं होतं, उठणच. आजोबा ओरडलं, कुणाचा बैल आणलायस त्याला देऊन ये जा, पैसे घेऊन ये जा. ही गेलं की त्याला द्याला. म्हणला काय आम्हाला फसवलं. म्हणला ही बैल कुठं काय नांगरतय. म्हणला ही बसलंय की. तर ते म्हणला कुठं फसवलंय? नांगरतय की. म्हणला मग कधी नांगरतय? त्याच्या मनात आलं तर नांगरतय. म्हणला मग आमचा चुलता म्हणला मनात कधी येतंय? तेच त्याच्या येत नाही म्हणून तुला ऐकलाय. म्हणला तसं आपलं झालंय. सगळं कळतंय. दादा येऊन ओरडते, मी येऊन ओरडतोय, सगळं भारी आहे. पण यांच्या मनातच येणं झालंय. मनात येणं, मनात आलं पाहिजे. मनात येण्यासाठी इथून म्हणजे आपण जे काय करतोय ना ते एका दंगलीत मी फसलो होतो. दंगल सुरू झाली दंगलीत फसलो. दंगली आता 2च प्रकारच्या आपल्या मनावर बिंबवल्या. एक हिंदूंची दंगल, एक मुसलमानची दंगल. मग मी आपला रस्त्याने चाललो होतो, आले माझे मुसलमान बांधव असे. मला बघितलं, मला म्हणले कोण आहेस रे? मी भिलो. परत मी कलाकार खोटं बोललो, हा मुस्लिम है बाई बोला. मला वाटलं सोडतील. मला म्हणले चल फिर मंदिर तोडणे. मंदिर तोडणे चल म्हणल्यावर भिलो की राव. गेलो मागणं. शनिवारचा दिवस आणि ह्याने निवडलं मारुतीचं मंदिर. लागली दगड माराय आणि एक जण मला मारायचा. मुस्लिम आहे ना, मारणं पत्तार. मग मी आपला दगड उचलायचा, नाश करायचा. डरतय का क्या माहिती? आणि असं करायचं. कसं मारायचं हो? हळूच त्या मंदिराचा शेजारी एक झाड होतं, त्या झाडावर मारला. सगळे म्हणले आपला छोराय पत्तर मार्या. सगळे गेले. मी पण घरी गेलो. बायको वाट बघत बसली होती. अरे लग्न झालंय. बायको म्हणल्यावर हसतय. लग्न झालंय रे, माझीच बायको वाट बघत होते. माझा एक्सप्लेन करायला लागतंय, तरुण पिढी आहे ना तुमची. बायको म्हणले अगं बाई, म्हणली दंगलीत वाचून आलंस का काय रे बाबा? मी म्हणलं अगं नवरा कुणाचा आहे. तशी ती फुगली. अगं बाई म्हणलं अगं मंदिर तोडाय गेलतो. तशी म्हटली तोडलंस का काय रे? म्हणलं तोडतय का क्या? अरे तुम्हारा पती है. अरे मैं पत्थर झाड पे मार के आया है. बायको पण खुश झाली. तुम्हाला सांगतो सर, स्वतःच्या हातानं खायला घातलं राव त्या दिवशी. मग मला वाटलं रोज दंगली व्हाव्यात. कारण आपली हालत कशी आहे, लग्नाचे 5 दिवस ते नंतर विषय सांगतो बाळानो.
नंतर सांगणार एवढा आतांग हाऊसफुल होते, मग सगळं सांगणार. आणि मग नंतर झोपलो, आणि झोपल्यावर 2 वाजता हनुमंतजी माझ्या छातीवर येऊन बसले. छातीवर बसले, जी माझ्या कानाखाली दिली. तसं मी उठलो, म्हटलं मारुतीराया मी तर काहीच केलं नाही. सगळ्यांनी दगड मारले मंदिरावरती, मी तर दगड मारला झाडावरती. परत एक कानाखाली दिली, मला म्हणले गापक्या लेकाच्या ती मंदिर तोडाय आली म्हणून मी त्या झाडावर बसलो होतो. दादा नेमकं आपलं असं झालंय, परिवर्तनासाठी दगड मारल्यात, पण कुठं मारल्यात हेच कळलं झालंय कोणाला. असं होतंय. म्हणून आता आणि परिवर्तन इथून पाहिजे बाळ. कारण का माहितीये का तुम्हाला, ज्या वेळेला पन्हाळगडावरती माझे छत्रपती शिवाजी राजे होते, समोरचा तो विशाळगड दिसत होता. जायचा तिकडं पण एक प्रति शिवाजी पाहिजे. कोण? त्यावेळेला माझ्या शिवा काशीतला बोलवलं जातं. हे शिवा फक्त खाली जायचंय. आणि माहिती होतं लढायला जाणारा एक वेळ जिंकून परत येऊ शकतो, पण बलिदानास गेलेला परत येत नाही. तरी सुद्धा म्हणतो राजे जन्मोजन्मी या शिवा काशीतला तुमचाच शिवा बनवू दे. खाली उतरलं पोरग. अहो ती वाघीण सुद्धा आपल्या नवऱ्याला ओळखताना म्हणाली असेल, अरे तिला सुद्धा माहिती झालं असेल आपला पती आता खाली गेला की परत वरती येणार नाही. तरी सुद्धा ती म्हणते यशस्वी व्हावा. बस यांच्यामुळे घडलं रे स्वराज्य. या स्वराज्याचं देणं लागतं. तुम्ही आम्ही लक्षात घ्या, प्रत्येकाचं देणं लागतो. माझा प्रत्येक युवक, माझी प्रत्येक मुलगी इथं देणं लागतं या समाजाची, या महापुरुषांची. कारण या महापुरुषांच्या आत्म्याला जर शांती मिळायची असेल बाळांनो, तर त्यांच्या विचारांची जयंती झाली पाहिजे. अरे खूप वाईट वाटतं रे त्यांना. आम्ही काय त्यांची अवस्था केली माहितीये तुम्हाला? आतली एक व्यथा सांगतो, 2 मिनिटात सांगतो आणि मी इथं थांबतो. जास्त वेळ घेत नाही मी तुमचा. घ्या सर घ्या, पुढं कधी जावा? सगळं इथंच घ्या, पुढं काय करायचं? घेतो रे बाळानो. त्यांची व्यथा काय आहे माहित आहे? हे बघा, ज्या वेळेला जिवंतपणी ते होते, रक्ताचा अभिषेक त्यांनी घातला. आमच्यासाठी, आम्हाला जपलं, रक्ताचा अभिषेक घातला. आणि ज्या वेळेला बलिदान केलं त्यावेळेला आम्ही त्याचे मोठमोठे पुतळे उभे केले. का उभे केले? कारण यांच्यातून आम्ही प्रेरणा घ्यावी. हे माझे होते छत्रपती शिवाजीराजे, हे होते माझे क्रांतिसिंह नाना पाटील, हा होता माझा बिरसा मुंडा. यांच्याकडून आम्ही सगळं काही शिकावं, पण आम्ही त्यांचे वापर कसे केले माहित आहे का? हॅलो, कुठं आलायस? समोर त्या शिवाजीच्या पुतळ्याजवळ ये. शिवाजीच्या पुतळ्याजवळ आलास की खाली बघ, त्या आंबेडकराचा पुतळा दिसतोय. तुमचं पत्त सांगायला यांच्या पुतळ्याचा वापर कशाला रे? हाणायचं का? हाणून घ्यायचं? लाज नाही वाटत आपल्याला? कुठं बसलाय? आता शिवाजीच्या पुतळ्याजवळ सायकल आणून उभा की जा की तिकडे गाठारीत पडचा की तुझा अनुमान नाही. व्यथा हो. ते काय म्हणतात, इंग्रज आमचं दुश्मन नव्हतं, आमचं दुश्मन तुम्ही आहे. एकदा खाली येऊ दे म्हणतात. अरे ती जिजाऊ जर म्हणाली असती एकट्या शिवबाला तयार करून काय होणार, तर आज तुम्ही आम्ही नसतो. ती माझी सावित्री आई म्हणाली असती मी एकटी शिकवून काय होणार, तर माझ्या लेकीनो तुम्ही इथं बसला नसता. वाट बघू नका रे कुणाची. हा करेल मग ह्याच्या बरोबर मी जाईन, तो करेल मग त्याच्या बरोबर मी जाईन. नाही, मी करणार आहे, माझ्या बरोबर सगळे येणार आहेत. हा विचार पाहिजे आजपासून. हा विचार. अरे प्रचंड मोठी युवा शक्ती या भारतामध्ये आहे. मग का काय होत नाही? कशासाठी होत नाही? फक्त आतून बदला बस. आणि मग तुम्हाला डॉक्टर व्हायचा, इंजिनियर व्हायचंय, सगळं व्हायचंय. मी ज्या वेळेला स्टेटमेंट केलं डॉक्टर इंजिनियर नंतर बनवा, माणूस बनवूया आधी. एक जण उठले म्हणाले मग भारताला डॉक्टरांची गरज नाही काय? मी म्हटलं बाबा, भारताला डॉक्टरांची गरज आहे, इंजिनियरांची गरज आहे, सगळ्यांची गरज आहे. पण जो डायरेक्ट डॉक्टर बनतो तो स्वतःसाठी जगतो. जो माणूस बनून डॉक्टर बनतो तो स्वतः बरोबर समाजासाठी जगतो.
आणि म्हणून इथून परिवर्तन शेवटचा मुद्दा सांगतो मी, इथं थांबतो, वेळ नाही बाबा आपल्याला.